स्नेह संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी सर्वांचे हार्दिक स्वागत। आज वादविवाद स्पर्धा आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि वादविवाद स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले परीक्षक सनराइज स्कूल वरुड येथील सहाय्यक शिक्षक सन्माननीय श्री सचिनजी काळे सरांचे आगमन या ठिकाणी झालेले आहे। मी सरांना विनंती करते की सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करायचं। सचिव सन्माननीय श्री नेरकर सर, त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ गजबे मॅडम यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करते केलेली आहे। आणि आपल्या या वादविवाद स्पर्धेचा विषय आहे विद्यार्थ्यांचा सोशल मीडियाकडे वाढता कल योग्य की अयोग्य। तर आजच्या या स्पर्धेसाठी जे अतिथी आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे सन्माननीय श्री सचिनजी काळे सर यांनी परीक्षकाचे स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। माझ्या सहाय्यक शिक्षिका सौ आगटकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी काळे सरांचे पुष्प देऊन स्वागत करावे। धन्यवाद सर, धन्यवाद मॅम। त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री पोहरकर सर यांचे स्वागत पुष्प देऊन माझे सहकारी शिक्षक श्री घोरपडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून लाभलेल्या माझ्या सहकारी शिक्षिका सौ गजबे मॅडम यांचे स्वागत माझ्या सहकारी शिक्षिका कुमारी भारसाकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद मॅम। पुढील पाहुण्यांचे या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे आहे। आजच्या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून जे आपल्याला लाभलेले आहे सन्माननीय श्री सचिनजी काळे सर यांच्याविषयी 2 ओळी मी या ठिकाणी सांगते आहे। मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लाव, त्या अनाथांच्या उशाला दीप लाव, कोणती ना जात तयांची, कोणतं ना धर्म तयांचा, दुःख विझले 2 अश्रू, माणसातल्या माणसांपैकी सर्वसामान्यांचे दुःख समजून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे सचिनजी काळे सर जे सनराइज हायस्कूल या ठिकाणी कार्य करत आहे। अतिशय इंटेलिजंट, टॅलेंटेड आणि इंग्लिश विषयामध्ये प्रभुत्व असणारे व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय श्री सचिनजी काळे सर। तर आजचा जो आपला कार्यक्रम आहे वादविवाद स्पर्धा, त्या स्पर्धेला आपण सुरुवात करूया। तर या स्पर्धेचे काही नियम आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते। तर जो विषय आहे तो विषय सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो योग्य की अयोग्य। तर तुम्ही ज्या बाजूने बोलणार आहे ती बाजू तुम्हाला या ठिकाणी आधी सांगायची आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला बोलण्यासाठी सर्वप्रथम 3 मिनिटाची वेळ देण्यात येईल। 3 मिनिट तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा जर तुम्हाला तुमच्या बाजूला तुम्हाला मुद्देफोड जर तुम्हाला करायची आहे तर पुन्हा तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ या ठिकाणी देण्यात येईल। सर्वांना नियम लक्षात आले? आणि तुम्हाला तुमचे जे मुद्दे आहे कणखरपणे, स्पष्टपणे स्वतःच्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडायचे आहे। तर सर्वांना शुभेच्छा देते, तुम्ही यासाठी रेडी असणारच। तर सर्वप्रथम मी या ठिकाणी आमंत्रित करते इयत्ता 6वीचा विद्यार्थी आर्यन ब्राह्मणे। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव आर्यन गोपाल ब्राह्मणे।
मी आज विद्यार्थ्यांचा सोशल मीडियाकडे वाढता कल योग्य या बाजूने माझे मनोगत व्यक्त करणार आहे. आजच्या युगात सोशल मीडिया हे जगातील सर्वात जलद संप्रेषणाचे साधन आहे. सोशल मीडियाचा वापर प्रत्येक वयातील लोक करीत आहेत. सोशल मीडियाची लोकप्रियता लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. ज्याप्रमाणे नाण्यांचे दोन बाजू असतात त्याचप्रमाणे सोशल मीडियाचे एकीकडे दुष्परिणाम तर आहेच, परंतु त्यापेक्षा जास्त त्याचे चांगले फायदे होतात. सोशल मीडियाचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. सोशल मीडियाच्या मदतीने कोणतीही बातमी खूप कमी वेळात जगभरात पोहोचवली जाते. वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे जगातील एका कोपऱ्यात बसलेला व्यक्ती दुसऱ्या कोपऱ्यातील आपले नातेवाईक मित्र यांच्याशी संपर्क साधू शकतो व फक्त केवळ आवाज ऐकणं नव्हे तर त्याच्याशी व्हिडिओ कॉलद्वारा समोरासमोर संपर्क प्रस्थापित करू शकतो. सोशल मीडियाचे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. भारतासह जगभरात फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब इत्यादी सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत. धन्यवाद आर्यन. आमंत्रित करते इयत्ता 7वीची विद्यार्थिनी मेहरोज पठाणीला. मेहरोज पठाण. मी शिकते. आज मी सोशल मीडियाचा उपयोग योग्य यावर माझे मत व्यक्त करणार आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार सोशल मीडिया म्हणजे काय. सोशल मीडिया म्हणजे एक डिजिटल तंत्रज्ञान आहे जे आभासी नेटवर्क आणि विशिष्ट समुदायांच्या माध्यमातून आपले विचार आणि सूचनांची माहिती विशद करते. सोशल मीडियाचा वापर आज अल्प लोक करतात. सोशल मीडिया आपल्या व्यवसायाला एक व्यवस्थित स्पीड प्राप्त करून देण्यास उपयुक्त माध्यम आहे. सोशल मीडिया नवीन वस्तूंची जाहिरात देतो. सोशल मीडियाचा मुख्य उपयोग म्हणजे आदानप्रदान करणे, घटनांची माहिती विशद करणे. सोशल मीडियामध्ये टेलिव्हिजन, रेडिओ, सिनेमा, पत्र यांचा समावेश होतो. बस इतके बोलून माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद मेहरोज. इयत्ता 8वीची विद्यार्थिनी कुमारी रिधिमा शेवतकरला. माझा नमस्कार. माझे नाव रिधिमा रवींद्र शेवतकर. आपण इथे वादविवाद स्पर्धेसाठी जमलेलो आहोत. आपल्या वादविवाद स्पर्धेचा विषय आहे सोशल मीडियाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल योग्य की अयोग्य. मला असं वाटतं की सोशल मीडियाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल हा अयोग्य आहे. कारण सोशल मीडियाचे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जसे की व्हॉट्सअप, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत आणि त्यामधला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म म्हणजे इंस्टाग्राम. आणि इतक्यात विद्यार्थी एवढे जास्त इंस्टाग्राम यूज करतात की त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर सुद्धा ताण पडतो. परंतु त्या इंस्टाग्राममुळे काही जास्त त्यांना चांगलं पाहायजोगं मिळत नाही, फक्त टाइमपास होते. टाइमपाससाठी सोशल मीडियाचा एवढा यूज करणे मला तरी असं वाटतं की हे अयोग्य आहे. आणि तसंही सोशल मीडियावर जर आपल्याला कोणतं काम असलं आपण त्या कामासाठी आपल्या सोशल मीडियाचा यूज करतो, परंतु त्या सोशल मीडियावर आपण खरंच तेवढ्या वेळ आपलं काम करतो का नाही. जर आपल्याला एखादा रील्स दिसला, आपल्याला असं वाटतं की तो छान आहे, आपण म्हणतो की हा एक बघतो आणि नंतर बाकीचं राहू देतो, नंतर माझं काम करतो. परंतु आपण एक करता 3-4 घंटे तो सोशल मीडियाचा यूज करतो हे आपल्या लक्षातच येत नाही आणि मग त्यामुळे आपले डोळे सुद्धा खराब होतात. इतकंच नव्हे तर आधीच्या काळात लोक एकमेकांशी चर्चा करायचे. आता तर लोकांना चर्चा करायला वेळच मिळत नाही, कारण त्यांचा अर्धा टाइम हा मोबाईलमध्ये आणि सोशल मीडियामध्येच जातो. इतकंच नव्हे तर आधी चर्चा केल्यामुळे जर कोणाला कोणता प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्या व्यक्तीच्या सल्ल्याने त्याचा प्रॉब्लेमचं उत्तर मिळायचं. परंतु आता तर कोणी चर्चाही करत नाही आणि त्यामुळे अनेक लोक हे मेंटली डिस्टर्ब होत आहे. आणि आधी मुलं हे बाहेर खेळायचे, मैदानावर खेळायचे. आता तर असे खूप कमी मुलं आहेत की ते मैदानावर खेळताना दिसतात. आता तुम्हाला तरी दिसतात का मैदानावर खेळताना मुलं नाही दिसत? कारण मुलं घरी गेल्यावर आधी सर्वात पहिले फोन घेतात, फोन पाहतात, सोशल मीडिया पाहतात 3-4 तास. इतकंच नव्हे तर त्याच फोनवर गेम सुद्धा खेळतात. परंतु तेवढाच वेळ जर आपण मैदानावर खेळलो तर आपलं मूड सुद्धा फ्रेश होतं आणि आपली मेंटली फिजिकली
आपण स्वस्थ सुद्धा असतो. मोबाईल पाहिल्याने आपण खरंच मेंटली आणि फिजिकली स्वस्थ होतो का? नाही. मला तरी असं वाटतं की जर तेवढाच वेळ जर आपण खेळण्यात घालवला तर आपली मजा सुद्धा होते आणि आपण मेंटली आणि फिजिकली फ्रेश सुद्धा असतो. आणि आता इतकंच नाही तर लहान लहान मुलं सुद्धा सोशल मीडियामध्ये एवढे गर्क असतात की जेवण्यासाठी आई सुद्धा त्याला म्हणते, तू जर लढत असेल तर आई सुद्धा त्याला म्हणते की नाही बाळा, तू घे फोन बघ आणि जेवण कर, सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघ. परंतु आता जर आधी तसं व्हायचंच नाही, आधी तसं कधीच पाहिलं नाही. तर आता विद्यार्थी आपल्या अभ्यासाचं काम असेल, आता तर घरी गेल्यावरही विद्यार्थी फोनच बघतात आणि सोशल मीडिया बघतात, त्यामुळे त्यांचे डोळे खराब होतात. आई सुद्धा विद्यार्थ्याला म्हणते की नाही बाळा, आता तू लढू नको, तू थांबत नाही की तू सोशल मीडिया बघल्याशिवाय थांबत नाही, तू लढतच असतो. तो आई सुद्धा म्हणते की घे सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघ, परंतु जेवण करून घे. आधीच्या काळात असं व्हायचंच नाही. आधीच्या काळात आई आपल्या बाळाला अंगाई गीत म्हणून झोपवायची आणि जेवायला सुद्धा आधीच्या काळात आईच बाळाला शांत करायची. परंतु आता तर सोशल मीडियाचा एक प्लॅटफॉर्म बनून गेलेला आहे, पण त्यामुळे त्या लहान लेकराचे सुद्धा डोळे खराब होते, हे तर सर्वांच्या लक्षात येते. परंतु काय करणार, आता तर सोशल मीडियामुळे पूर्ण जगात सोशल मीडियाच्या कब्जात आलाय असंच म्हणा. इतकंच नव्हे तर मोठे माणसं सुद्धा आता फोनच बघते, खूप जास्त फोन बघण्यात येत आहे आणि त्यामुळे त्यांचे डोळे तर खराब होतेच होते. आणि आता घरी गेल्यावर सुद्धा फोन 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 फोन, विद्यार्थी असो की कोणी पण असो, निश्चित फोन म्हणजे फोनच पाहिजे. आणि फोनवरच ते रील्स बघतात आणि इंस्टाग्रामवरच सहसा तर इंस्टाग्रामवरच राहतात. परंतु त्यामुळे आपल्या अभ्यासाचं किती नुकसान होत आहे हे तुमच्या लक्षात येत आहे का? नाही येत आहे. परंतु आता मी तुम्हाला सांगते की सोशल मीडियाकडे, ह्या फोनकडे थोडंसं दुर्लक्ष करा, परंतु अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यामुळे तुमचंच भविष्य बनेल. या सोशल मीडियामध्ये जास्त राहणारे तुमचं भविष्य बनणार नाही, परंतु जर तुम्ही अभ्यास कराल तरच तुमचं भविष्य बनेल. धन्यवाद. मी योग्य बाजूने बोलणार आहे. आजच्या युगात सोशल मीडिया हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आज विद्यार्थी याचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. याचे योग्य वापर करणे हे आपल्यावर अवलंबून आहे. मी याचे काही योग्य बाजू सांगणार आहे. सोशल मीडियामुळे विद्यार्थी एकमेकांशी सहज संपर्क साधू शकतात. अनेक शिक्षक व संस्था याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी समाजातील विविध मुद्द्याविषयी जागरूक होतात. सोशल मीडियाच्या विश्वातील विविध प्रदेशांचे समाचार मिळतात. विज्ञान, कला, साहित्य इत्यादी अभ्यासाचं पाहता येतो. नमस्कार मित्रांनो, आंबेडकर विद्यार्थ्यांचा सोशल मीडियाकडे वाढता कल अयोग्य, मी हे बाजू मांडणार आहे. सोशल मीडिया हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर विविध चित्र निर्माण होतात. जसे काय व्हॉट्सॲप, सोशल मीडिया इत्यादी. एका विशिष्ट कुटुंबातील मुलीने आपल्या डोक्यावर पडून स्वतःला गोळी मारली. ही बातमी दूरवर पसरली. या बातमीची शहानिशा घेतल्यावर माहीत पडले की ती आपल्या प्रियकारासोबत बोलताना आपले मानसिकता बिघडले
आणि एका फोटोच्या नादात तिने आपल्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि स्वतःला गोळी मारली. विनोबा भावे असे म्हणतात, भावना ही माणसाच्या जीवनातील अभिरुची आहे. म्हणजे इतर प्राण्यांच्या तुलनेत माणूस हा भावना इतर प्राण्यांच्या तुलनेत भावनांच्या बळावर स्वतःला सिद्ध करू शकतो. ग्लोबल इंडोनेशियन नावाच्या संस्थेने सांगितले आहे की भारतातील 59% युवा आपले भावना मेसेज किंवा ट्विट करून सांगतात. म्हणजे आपल्या ओठांचे बोलण्याला बोटांना धन्यवाद. धन्यवाद भावेश. स्पर्धकांना मी या ठिकाणी सूचना देऊ इच्छिते की ज्याही बाजूने तुम्ही बोलणार आहे ती बाजू तुम्हाला इथे ठासून मांडायची आहे. तुमचे मुद्दे प्रभावीपणे या ठिकाणी प्रकट करायचे आहे. तर यापुढील स्पर्धकाला मी या ठिकाणी विनंती करते, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी अक्षरा दारोकर ही अयोग्य या बाजूने या ठिकाणी बोलणार आहे. अक्षरा दारोकर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुमारी अक्षरा भास्कर दारोकर. मी इयत्ता 8वीमध्ये शिकते. आज इथे आपण वादविवाद स्पर्धेसाठी जमलेलो आहोत. या वादविवाद स्पर्धेचा विषय आहे विद्यार्थ्यांचा सोशल मीडियाकडे वाढता कल. मी अयोग्य या बाजूने बोलणार आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि स्पर्धेच्या जीवनात अपडेट राहण्याची आवश्यकता आहे. परंतु यांच्या आहारी जाणे हे सुद्धा तितकेच चुकीचे आहे. विद्यार्थ्यांचा सोशल मीडियाकडे वाढता कल हे अयोग्यच आहे. कारण या सोशल मीडियामुळे माणूस स्वतःची माणुसकी विसरला आहे. या आधुनिक काळामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सोशल मीडिया. मी तर म्हणते की या सोशल मीडियामुळे आपली तरुण पिढी वाया गेलेली आहे. विद्यार्थ्यांचे राहणीमान बदलले आहे. विद्यार्थ्यांचे बालपण संपूर्ण या सोशल मीडियामुळे हरवले आहे. छोट्या मुलांपासून तर म्हाताऱ्यापर्यंतच्या लोकांना या सोशल मीडियाचे वेड लागलेले आहे. लहान मुले मोबाईल शिवाय जेवण करत नाही. माझ्या मते यात सर्व चूक आईवडिलांचीच आहे. कारण मुले थोडेसे रडले की दिला त्यांना मोबाईल. कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला की दिला त्यांना मोबाईल. असे कसे ते मुलं हट्ट करतात? एक कानपाट धरून दिली की शांत बसतात ते. या सोशल मीडियामुळे विद्यार्थी जीवन विसरलेले आहेत. काय ते त्यांचं व्हॉट्सॲप आणि काय ते त्यांचं फेसबुक. या फेसबुकवरील फेक आयडियामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे जीवन आयुष्य बर्बाद झालेले आहे. आणि आता तर नवीनच ट्रेंड निघालाय स्नॅपचॅट. कुठे पण फिरायला गेलो की टाकायचं स्नॅप. कुठे पण हॉटेलमध्ये जेवायला गेलो की स्नॅप टाकायचा. या सोशल मीडियामुळे तर सगळ्यांचे जीवन बर्बाद होऊन गेलेले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. इतके बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. त्यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते इयत्ता 6वीची विद्यार्थिनी कुमारी आनंदी वानखडेला. आनंदी आपल्यासमोर तिची योग्य बाजू मांडणार आहे. आनंदी वानखडे. नमस्कार, माझे नाव आनंदी रणधीर वानखडे. आज मी विद्यार्थ्यांचे सोशल मीडियाकडे वाढता कल योग्य या बाजूने बोलणार आहे. तर सोशल मीडियावर आपल्याला माहितीचा साठा मिळतो. जसे विविध विषयांवर विविध प्रकारची माहिती आपल्याला मिळते. आणि शिक्षण आणि ज्ञानवाढीसाठी सोशल मीडिया हे अत्यंत गरजेचे साधन आहे. त्यानंतर आहे
करिअरची संधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की लिंक्डइन इत्यादीपासून आपल्याला सोशल मीडियाकडून नोकरी आणि करिअरची संधी आपल्याला मिळू शकते. आणि जेव्हा कोरोना आलेला होता तेव्हा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस झालेले होते आणि ज्यांच्याकडे मोबाईल किंवा आधुनिक तंत्रज्ञान नव्हते त्यांचे शिक्षण हे अपूर्णच राहिले. आणि सोशल मीडियाकडून आपल्याला सर्जनशीलता आणि कौशल्य विकास वाढतो. सोशल मीडियाकडून आपली सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी मिळते आणि आपण सोशल मीडियाकडून विविध कौशल्य आत्मसातही करू शकतो. आणि सोशल मीडिया हे जणू माहिती आणि संधीचे महासागरच आहे. सोशल मीडिया हे नुसतं करमणुकीचे साधन नाही तर ते व्यक्तिमत्वाचे आणि माहितीचे साधन आहे. सोशल मीडियाचा जर गैरवापर केला तर ती एक समस्या आहे, पण जर सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला तर ते आपल्या अभ्यासासाठी आणि इतर कामासाठी योग्य प्रकारे आपल्याला मदत करू शकतो. जर आपण सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर केला तर आपण सोशल मीडियाकडून वेगवेगळ्या गोष्टीही आत्मसात करून घेऊ शकतो. सोशल मीडिया काही आपल्याला सांगत नाही की तुम्ही माझा वापर करा, माझा अयोग्य वापर करा. ते आपल्यावर अवलंबून आहे की आपल्याला त्याचा योग्य वापर करायचा आहे की अयोग्य वापर करायचा आहे. त्यानंतर काही जण म्हणत आहे की सोशल मीडिया विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवतो. सोशल मीडिया व्यस्त नाही ठेवत, कारण सोशल मीडिया सांगत नाही की तुम्ही माझा अयोग्य वापर करा. तो तर आपल्याला योग्य वापर पण दाखवतो आणि अयोग्य वापर पण दाखवतो ना. एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद करते. इयत्ता 7वीची विद्यार्थिनी कुमारी ऋतिका बगाडे ही आपल्यासमोर तिची अयोग्य बाजू मांडणार आहे. ऋतिका बगाडे. माझे नाव ऋतिका योगेश बगाडे. मी वर्ग 7वीची विद्यार्थिनी. आज मी विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियाकडे वाढता कल अयोग्य या विषयावर बोलणार आहे. सोशल मीडिया हा शब्द कानावर पडला की डोळ्यासमोर वेगवेगळी चित्रे तयार होतात. कित्येक फेक अकाउंट असलेले फेसबुक, अफवा पसरणारे व्हॉट्सअप, घरी मायबापांना न ऐकणारे जिथे दुसऱ्यांची किटकिट ऐकावी लागते ट्विटर आणि ज्याच्याशिवाय आयुष्य पंचर ट्यूब झाल्यासारखे वाटतं ते यूट्यूब. ही काही सोशल मीडियाचे माध्यम तंत्रज्ञान असंमत आहे की सोशल मीडियामुळे कित्येकांचे आयुष्य घडतात. काही जणांचं असं मत आहे की सोशल मीडिया हाच मार्ग करण्याची काय गरज आहे. सोशल मीडियाबाबत असणारी नकारात्मक बाजू उभ्यास युवकांनी योग्य वापर करावा हा हेतू आहे. मुळात हे माध्यम जास्तीत जास्त मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी तयार झालेले माध्यम. आता या माध्यमावर आपले किती मित्र आहेत, फॉलोअर्स आहेत. मित्रांनो, सोशल मीडियामुळे पबजी सारखे वेळ खाणारे आणि घातक गेम माहीत आहे, परंतु या देशासाठी वयाच्या 23व्या वर्षी हसत फसवावर जाणारा भगतसिंग माहीत नाही. आजच्या ऐश्वर्या राय आणि सैफ अली खानांच्या मुलांचे नाव माहीत आहे, पण भारताचे माजी राष्ट्रपती होऊन गेलेले अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव मात्र माहीत नाही. फेसबुकवर 5000 मित्र पण घराच्या बाहेर मात्र ओळखत नाही. पुत्र ही अवस्था ज्याच्या आजच्या युवकांची झालेली आहे. एवढी म्हणून माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऋतिका. त्यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते इयत्ता 8वीची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी निमचे हिला. वैष्णवी आपल्यासमोर तिची अयोग्य बाजू मांडणार आहे. वैष्णवी निमचे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव वैष्णवी निमचे. मी आज आपल्या वादविवाद स्पर्धेचा विषय आहे विद्यार्थ्यांचा सोशल मीडियाकडे वाढता कल. मी अयोग्यच्या बाजूने बोलणार आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे लोकांना भावनिक संपर्कांचा अभाव आहे. आजच्या जगात सोशल मीडियामुळे फेस टू फेस संवाद कौशल्य कमी होत आहे. आजकाल लोकांना सोशल मीडियाचे जास्तच व्यसन लागले आहे. काही वेळा सोशल मीडिया हे विद्यार्थी जीवनात विचलित होण्याचे कारण बनते. डिजिटल युगात सोशल मीडिया एक शक्तिशाली शक्ती बनवून उदयास येत आहे. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहात आणि सोशल मीडियावर येणारे मेसेजेस, नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकत नाही. त्यावेळेस अत्यंत शिगेला ताणली जाणारी उत्सुकता आणि
उत्सुकता आणि त्यामुळे वाढलेली चिंता म्हणजे सोशल मीडिया एन्झायटी. सोशल मीडिया एन्झायटी, फोमो, अफेक्शन डिफायसेट डिसऑर्डर, नैराश्य, सतत सर्वांनी आपल्याकडे लक्ष द्यावे यासाठी केलेली धडपड इत्यादी. सोशल मीडियाचा चुकीच्या वापराचा परिणाम आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर होतो. या सोशल मीडियावर खूप ज्ञानाच्या आणि कामाच्या गोष्टी असतात, पण त्याचबरोबर याची एक चुकीची बाजू सुद्धा असते. जसे कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये सर्वजण घरी होते, लहान मुलंही घरी बसून होते, त्यात त्यांचा अभ्यासही ऑनलाईन पद्धतीने होता. त्यामुळे त्यांना दिवसभर सतत मोबाईल लॅपटॉप घेऊन बसावे लागत होते. बाहेर जाता येत नसल्याने मुलांनी अभ्यासाशिवाय मनोरंजनासाठी स्मार्टफोनचा वापर केला. म्हणून आता मात्र हे गॅजेट्स मुलांच्या आरोग्यासाठी व भविष्यासाठी धोकादायक ठरतात. थँक्यू. धन्यवाद वैष्णवी. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते इयत्ता 6वीची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी तरुटकर हिला. वैष्णवी आपल्या समोर तिची योग्य बाजू मांडणार आहे. वैष्णवी तरुटकर. नमस्कार, मी वैष्णवी रुपेश तरुटकर. मी आता 6वीमध्ये शिकते. माझं मत आहे की विद्यार्थ्यांना कालांतराने सोशल मीडियाच्या माध्यमात योग्य तर कोरोनाच्या काळात ज्या विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, मोबाईल, टॅब्स होते त्यांना तर शिकायची संधी मिळाली, परंतु ज्यांच्याकडे मोबाईल्स होते त्यांना शिकायची संधी मिळाली नाही. जसं की आता 10वीचे बॅचेस किंवा 12वीचे बॅचेस असतात, तर त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपलं शिक्षण करत असतात, ऑनलाईनच्या माध्यमातून आपलं शिक्षण करत असतात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. माझं नाव तृप्ती गणेश मेश्राम. मी आता 7वीमध्ये शिकते. मी आता माझी अयोग्य बाजू मांडणार आहे. सोशल मीडिया हा शब्द आपल्या कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर विविध चित्रे तयार होतात. अनेक लोकांचं असं मत आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्याला मार्ग बदलायला सोशल मीडिया जबाबदार आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर नकारात्मक परिणाम होतात. एकदा विद्यार्थी सोशल मीडियावर अवलंबून राहिला की त्यांच्या अभ्यासावरून त्यांचे दुर्लक्ष होते. विद्यार्थी वारंवार सोशल मीडियावर जास्त वेळ घालतात आणि त्यांच्या शैक्षणिक यशासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कामे यावरून ते दुर्लक्ष करतात. सोशल मीडियाचा वापर करणारे विद्यार्थी अंजानपणे असे करतात, ज्यामुळे त्यांच्या भविष्यावर विविध प्रकारचे नकारात्मक परिणाम होतात. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नातेसंबंधावर परिणाम झाला आहे. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहेत. सोशल मीडियाचा वापर विद्यार्थी खूप जास्त प्रमाणात करत असल्यामुळे विद्यार्थी आरोग्यापासून दूर होत आहे. सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांची कनेक्टिव्हिटी कमी होत आहे आणि त्यामुळे विद्यार्थी अभ्यास न करता इंटरनेटवर वेळ वाया घालवतात आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम होतात. आजच्या काळात स्मार्टफोन असणे ही अत्यंत सामान्य घटना आहे. जवळजवळ प्रत्येकाकडे इंटरनेट असल्यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनेट चालवणे अत्यंत सोपे झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर होत आहेत. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद तृप्तीने तिची अयोग्य बाजू या ठिकाणी मांडलेली आहे. वादविवाद म्हटलं तर वादविवाद मधला जो वाद शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे, जो संस्कृत भाषेतून आपल्या सर्व भारतीय भाषांमध्ये तो झिरपला गेलेला आहे.
आणि त्याला इंग्लिशमध्ये आपण डिबेट म्हणतो किंवा डिस्कशन म्हणतो. तर येणारे जे आता स्पर्धक आहेत त्यांनी या ठिकाणी चर्चा करायची आहे, डिस्कशन करायचं आहे, रीडिंग करायचं नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी मी आमंत्रित करते इयत्ता 6वीची विद्यार्थिनी कुमारी नंदिनी बोरकुटे हिला. ही आपल्यासमोर अयोग्य बाजूने बोलणार आहे. कुमारी नंदिनी बोरकुटे. मित्रमैत्रिणींनो, मी कुमारी नंदिनी सुरेश बोरकुटे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. मी अयोग्य बाजूने बोलणार आहे. सोशल मीडिया म्हणजे काय? संपूर्ण जगभरात सोशल मीडियाचा वापर केला जातो. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सोशल मीडियाचा वापर करत असतात. संपूर्ण जगभरात असा एकही व्यक्ती नाही की त्याच्याकडे मोबाईल नाही. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात टाकतात. ते कोणत्याही थरावर पोहोचू शकतात. सोशल मीडियाचा जर आपण जास्त वापर केला तर ते आपल्यासाठी खूप धोकादायक असू शकते. पहिलेच्या काळात लोक एकमेकांशी बोलायचे, चर्चा करायचे, एकमेकांना मिळून गोष्टी सांगायची, लहान मुलांमध्ये गोष्टी सांगायची. पण आता व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुकमध्ये एक बटन दाबले की व्हिडिओ कॉल लागून जाते. हॅलो, हाय, बाय अशी खूपशी चर्चा ते मोबाईलवर करत असतात. सोशल मीडियामुळे माणूस हा अत्यंत धोक्यात चाललेला आहे. कामाचं असलेलं ताण यामुळे तो आपल्या कुटुंबाशी सुद्धा बोलू शकत नाही, ते संवाद सुद्धा साधू शकत नाही. धन्यवाद नंदिनी. सोशल मीडिया कशा प्रकारे आपल्यासाठी अयोग्य आहे तो सांगण्याचा प्रयत्न तिने या ठिकाणी केलेला आहे. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते इयत्ता 7वीची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी तिवारी हिला. ही अयोग्य या बाजूने या ठिकाणी तिचं मत मांडणार आहे. वैष्णवी तिवारी. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव वैष्णवी रुपेश तिवारी. मी इयत्ता 7वीत शिकते. आज आपल्या वादविवाद स्पर्धेचा विषय विद्यार्थ्यांचा सोशल मीडियाकडे वाढता कल. मी अयोग्य या बाजूने बोलणार आहे. सोशल मीडियाकडे आजकाल लहान काय मोठे काय सगळे सोशल मीडियाकडे आहारी जात आहे आणि त्यामुळे पहिलेच्या काळी लहान मुलं मैदानावर खेळायला जायचे आणि स्वस्थ राहायचे. पण आताच्या काळी सगळे सतत मोबाईल बघत राहते आणि सोशल मीडियाचा जास्त वापर करते. त्यामुळे त्यांना वेगवेगळे आजार होतात आणि खरं तर काय होतं की नेहमी काळाच्या युगामध्ये नवनवीन साधने येतात, कम्युनिकेशनच्या मार्ग येतात आणि कम्युनिकेशनच्या साधने येतात. त्यामुळे मोबाईल हे महाग आहे. कम्प्युटरचे सूक्ष्मजीव आहे आणि त्यात आपल्याला चांगली माहिती सुद्धा मिळते आणि वाईट सुद्धा, जे लहान मुलांसाठी योग्य नाही. धन्यवाद. ही आपल्यासमोर अयोग्य बाजूने बोलणार आहे निशिका आंडे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुमारी निशिका विजयराव आंडे.
मी इयत्ता 8वीची विद्यार्थी. आज वादविवाद स्पर्धा. या वादविवाद स्पर्धेचा विषय आहे सोशल मीडियाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल, योग्य की अयोग्य. तर मी माझ्या अनुभवामार्फत अयोग्य या बाजूने बोलणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण पाहतच आहोत की आजकालचे छोटे मुलं जेवताना त्यांना मोबाईल हवा असतो. पण हे योग्य आहे का? नाही ना. कारण मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे आपल्याला चष्मा लागण्याच्या शक्यता असतात. त्याचप्रमाणे आपली मानसिक व शारीरिक अवस्थेवर सुद्धा वाईट परिणाम पडतो. त्याचप्रमाणे आता काही मुले सोबत बसलेले असतात. जर त्यांच्याकडे मोबाईल असेल तर ते बोलत नाही, पण ते आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. आजकाल समोरासमोर चर्चा कमी तर चॅटिंगवर जास्त असतात. चॅटिंगवर आपले भाव, अनुभव हे समजत नाही, पण समोरासमोर आपले भाव व अनुभव समजते. त्याचप्रमाणे छोटे मुलं सुद्धा कधीही वेळ मिळाला की मोबाईल बघत असतात. त्यांना हे कळत नाही की मोबाईल बघण्यावर आपले काय वाईट परिणाम होऊ शकतात. हे काम त्यांच्या पालकांचं आहे की त्यांनी त्यांना समजावून सांगावे की सोशल मीडियाचे वाईट परिणाम कसे आहे. हे जर त्यांच्या पालकांनी त्यांना शांतपणे समजावून सांगितले तर मुले नक्की ऐकतील याची मी गॅरंटी देते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. निशिकाने अतिशय कमी शब्दामध्ये सोशल मीडिया कशा प्रकारे अयोग्य आहे हे तिने आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते इयत्ता 6वीची विद्यार्थिनी कुमारी माहेश्वरी तिवारीला. माहेश्वरी तिवारी ही आपल्यासमोर अयोग्य या बाजूने बोलणार आहे. माहेश्वरी तिवारी. नमस्ते, मैं कुमारी माहेश्वरी दीपेश तिवारी. आज मैं आपको सोशल मीडिया का गलत उपयोग है ऐसा बताने वाली हूँ. अभी तो जब जेब में एक रुपए भी होते हैं तो भी चॉकलेट लेके 1 रुपए फ़ोन पे मारो. दूसरों से पैसे मांग के बोलते हैं कि मैं दुकान में जा रहा हूँ, ये खाऊंगा वो खाऊंगा, मुझे फ़ोन पे मारो. और अगर उन्होंने कभी फ़ोन पे नहीं दिए तो उन्हें कैसा लगता है, बुरा लगता है. तो इसीलिए हमें खुद पैसे देने चाहिए, किसी के भरोसे पे नहीं रहना चाहिए. और कभी कभी तो फ्रॉड भी होता है. अभी तो सोशल मीडिया का वापर बहुत ज़्यादा हो रहा है और उसमें का मोबाइल तो सबसे ज़्यादा है. हमें सोशल मीडिया का वापर तो करना ही नहीं चाहिए, पर कोई सुनता ही नहीं है. सोशल मीडिया का वापर अच्छे के लिए ही करना चाहिए, बुरे के लिए नहीं. अगर कुछ समझा नहीं तो टीचर से पूछना चाहिए. बच्चे तो जाकर घर पर मोबाइल पे सर्च मारकर उससे समझ लेते हैं. ऐसा नहीं करना चाहिए. अपने टीचर से ही ज़्यादा से ज़्यादा पूछना चाहिए. इतना बोलकर मैं अपने शब्द को यहीं पे ख़त्म करती हूँ. धन्यवाद. इथे उपस्थित कुणाचं जर नाव या ठिकाणी कळत नकळत सुटलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आहे का कुणी असं? किंवा कुणाला स्वयंप्रेरणेने यायचं असेल बोलायला, यांच्याकडून जर काही प्रेरणा मिळाली असेल तर येऊ शकता. आहे कुणी इच्छुक? आहेत का? स्वयंप्रेरणेने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. नोबडी? ओके. या ठिकाणी वादविवाद स्पर्धेतील सर्व स्पर्धक संपलेले आहेत. आजच्या या वादविवाद स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभलेले सन्माननीय श्री सचिनजी काळे सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या स्पर्धेचा निकाल बोललेले आहे. तर तुम्हाला 3 मिनिटाचा वेळ दिलेला होता. पुन्हा एकदा तुम्हाला 1 मिनिटाची संधी आहे. जर कुणाला आपले मुद्दे फोडायचे असतील, दुसऱ्यांचे मुद्दे फोडायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि परत 1 मिनिट बोलू शकता. ओके. आर्यन ब्राह्मणे. आता रिधिमा दीदीने सांगितले की सोशल मीडियाचे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. यूट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक इत्यादी. पण आपल्याला जे कोरोनामध्ये अनेक लोकांनी घर बसल्या सोशल मीडियाद्वारे पैसे कमावले आणि इथे सर्वांनी जे भाषणं दिले ते सर्वांनी सोशल मीडियाच्या
सोशल मीडियाच्या मदतीने दिले आहे. म्हणून सोशल मीडियाचा वापर हा अयोग्य आहेच नाही, परंतु योग्य आहे. आपण जर सोशल मीडियाचा जसा वापर करू तसंच आपण जर सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर सोशल मीडियाचा आपण ते आपल्यावर अवलंबून असते. जसा आपण वापर करू तसंच सोशल मीडियाचं आपण जर सोशल मधील योग्य वापर केला तर त्याचे फायदे चांगले होते आणि जर गैरवापर केला तर त्याचे फायदे चांगले होत नाही. विरुद्ध पंचवयपन्ना पक्षप्रतीक्ष परिग्रही वादन अर्थातच प्रमाण व तर्क या साधनांचा उपयोग करून पक्ष व प्रतिपक्ष यांच्यामध्ये सिद्धांतांवर लक्ष ठेवून पंचावयी वाक्यांच्या मदतीने झालेली चर्चा म्हणजेच वाद. तर आपण वादविवाद या ठिकाणी केलेला आहे, बाचाबाची या ठिकाणी झालेली नाहीये. पुन्हा कुणाला आणखी मुद्दे मांडायचे असतील, मुद्दे फोडायचे असतील तर समोर येऊ शकता. रिधिमा शेवटकर. आता साऱ्यांनी म्हटलं की मी त्याला म्हटलं होतं की मी सुद्धा सर्वांनी हे जे भाषण आहे सोशल मीडियावरून दिलं, पण मी त्याला सांगू इच्छिते की मी हे जे भाषण इथे दिलं आहे हे मी सोशल मीडियावरून नाही शोधलं. हे मला माझ्या मम्मीने सांगितलं आणि तिने सांगितलं, त्यामुळेच मी हे इथे भाषण दिलं. मी हे भाषण सोशल मीडियावरून नाही दिलं. आणि आताच इथे आनंदी म्हणाले की सोशल मीडियावर अनेक माहिती वगैरे सर्व मिळते. मी मान्य करते की सर्व मिळते, परंतु विद्यार्थी त्या माहिती घेण्याचे इच्छुक कमीच असतात. खूप कमी विद्यार्थी त्या सोशल मीडियाचा चांगला वापर करतात, कारण सहसा विद्यार्थ्यांना त्या सोशल मीडियावरून मिळणाऱ्या माहितीपेक्षा त्या सोशल मीडियावर येणाऱ्या रील्स जास्त आवडतात. आणि तसेच इथे अजून एक मुलगी म्हणाली होती की सोशल मीडियामध्ये आता 10वीच्या मुली बॅचेस सुद्धा घेतात मुलं मुली बॅचेस घेतात सोशल मीडियाच्या द्वारे, परंतु ते सोशल मीडियामध्ये खरंच अभ्यास करतात का नाही. कारण काहीच विद्यार्थी असे असतात की ते मनपूर्वक अभ्यास करतात, परंतु अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे त्या लाईव्ह क्लासमध्ये चालणाऱ्या चॅटिंगवरच लक्ष देतात आणि त्यामध्ये आपण ते सुद्धा चॅटिंगच करतात. खूप कमी विद्यार्थी असे असतात की सर जे शिकवत आहे त्यावर लक्ष देतात. म्हणून मला तरी असं वाटतं की सोशल मीडियाचा वापर हा कमी केलेलाच बरा. धन्यवाद. धन्यवाद रिधिमा. की तिच्या मम्मीच्या गाईडलाईनच्या खाली तिने स्क्रिप्ट लिहिली आणि ती स्क्रिप्ट पाठ केली व ती इथं मांडून दाखवली. त्याच प्रकारे आपल्या जे होते आता त्यांनी भाषण दिलं योग्य याबद्दल सोशल मीडियाच्या बद्दल. तसंच सगळ्यांना सांगू इच्छितो का शिक्षकांकडून किंवा आपल्या घरच्यांकडून गाईडलाईननुसार पण काम करू. सर्व काही इंटरनेटच्या किंवा सोशल मीडियाच्या बाहेरच काही होऊ नाही शकत. आणि तसंच आंतरजाळीमुळे इतर पक्षींना पण सुद्धा धोका आहे. रेडिएशन आता बायोएक्सएल कोचिंग क्लासेस आहे, अटलोई सरांचे यांचे सगळ्यांचे लेक्चर कशावर येते, मोबाईलवर व्हिडिओ येते, लेक्चर येते. त्यांच्यामध्ये झालंच ना आता ते पण सोशल मीडियामध्ये त्याचाच वापर झाला ना. इंटरनेट असो, गेम असो, फ्री फायर असो, पबजी असो, जो पण कोणता गेम खेळतो त्या गेममध्ये काय होते म्हणजे आपली मेंटॅलिटी थोडी डाऊन होते. आणि कोणी काय करते, जेवताना मोबाईल बघते, हे करते ते करते. त्याच्यामुळे काय होते आपली मेंटॅलिटी IQ पॉवर घसरत जातो. यामुळेच आपली मेंटॅलिटी थोडी वीक होते. आणि सगळ्यांचे मत आता सरांनी सांगितलं तुझं नाव होतं म्हणे, पण तरी सरांनी मला बोलण्यासाठी संधी दिली. बस एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. तर त्यांनी म्हटले की मोबाईलचा वापर करते, कधी पण मोबाईलच पाहत राहते. तर सोशल मीडिया काही सांगत नाही की माझा वापर करा, माझा अयोग्य वापर करा. तर ती सगळे लोक स्वतःवरून त्याचा वापर करते, पण सोशल मीडियाचा योग्य वापर पण आपण करू शकतो ना. तर सोशल
अपेक्षा आहे. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवते. सन्माननीय श्री सचिनजी काळे सरांना मी या ठिकाणी विनंती करते की त्यांनी या स्पर्धेचा निकाल या ठिकाणी जाहीर करावा, सोबतच आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय पोरकर सर, सगळे रिस्पेक्टेड शिक्षक आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, आपण आज या डिबेटसाठी आपण एकत्र आलो आणि वेगवेगळे डिबेट आपण ऐकल्या. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या लेकरांनी स्टेजवर येऊन आपलं मत मांडलं त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. कारण की या स्टेजवर येऊन 2 शब्द बोलणं हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे. आणि ह्या वयात खरोखर त्याच्यासाठी थोडं स्टेज डेअरिंग लागतं आणि ह्या लेकरांनी स्टेज डेअरिंग दाखवलं, त्याबद्दल त्यांचं खरोखर मी मनापासून त्यांचं कौतुक करतो. यावेळेस 16 विद्यार्थ्यांनी या डिबेटमध्ये आपलं मत मांडलं. काही लेकरांनी दुसऱ्याचं मत खोडलं आणि काही लेकरांनी ते वाचून दाखवलं. तर या डिबेटमध्ये वाचून दाखवणं योग्य नाही आहे, अलाव नाही आहे ते, कारण की आपल्याला वेळेवर समोरच्याचं मत खोडायचं आहे, मग तो काही पण मत मांडू शकतो. यावेळेस तुमचा वेळ वाया न घालवता, कारण की पुढचाही कार्यक्रम भरपूर आहे शिल्लक. फर्स्ट नंबर इथं आपण रिद्धिमा शेवतकरला दिला आहे, ते आधी जोरदार टाळ्या होता. आणि सेकंड आपण आर्यन ब्राह्मणे या विद्यार्थ्यांना दिला, ते आधी जोरदार टाळ्या होता. एक या विषयाबद्दल या विषयाचा जास्त वेळ न घेता एक छोटं उदाहरण तुम्हाला मी देऊ इच्छितो. समजा एक लाकूड तोडायचं आहे आणि त्याच्यात जो कुऱ्हाड आहे, काय आहे, आणि त्या कुऱ्हाडनी तो जंगलामध्ये जाऊन लाकूड तोडत आहे, त्या लाकडाच्या त्या मोळ्या बनवत आहे आणि तो विकून त्याच्या संपूर्ण घराचा उदरनिर्वाह कशामुळे होत आहे? त्याच्याजवळ काय आहे? कुऱ्हाड. कशामुळे होत आहे त्याचा उदरनिर्वाह? कुऱ्हाडीमुळं. आणि ती कुऱ्हाड त्याच्यासाठी एक उदरनिर्वाहाचं एक माध्यम आहे. आणि तीच कुऱ्हाड जर आपण एखाद्या वाईट माणसाच्या हातात दिली आणि त्या कुऱ्हाडीने जर तो कोणाचा खून करत आहे, तर ती कुऱ्हाड कोर्टामध्ये सादर केल्या जाईल की हीच ती कुऱ्हाड आहे आणि ह्याच त्या कुऱ्हाडीने असं कृत्य केलं. मग याच्यात चूक कुऱ्हाडची आहे का? कुऱ्हाडची चूक आहे का? नाही. मोबाईल ही निर्जीव वस्तू आहे प्रियांनो, याच्यात जीव नाही. तशीच कुऱ्हाड पण निर्जीव वस्तू आहे. आपल्या हातात काय आहे हे कसं वापरायचं ते आपल्यावर डिपेंड आहे. कुऱ्हाड चांगली सुद्धा आहे आणि तितकीच ती वाईट सुद्धा आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला ठरवायचं आहे. मला सरांनी बोलवलं, मला ही संधी दिली, ती खरोखर त्यांचे मनापासून आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. आजच्या या वादविवाद स्पर्धेचे जे विजयी स्पर्धक आहे ते म्हणजे विजेती स्पर्धक ठरलेली आहे इयत्ता 8वीची विद्यार्थिनी कुमारी रिधिमा शेवतकर. मी रिधिमाला पुढे आमंत्रित करते. रिधिमा शेवतकर, मी सन्माननीय काळे सरांना विनंती करते की त्यांनी रिधिमाला पुष्पगुच्छ देऊन तिचं अभिनंदन करावं. त्याचप्रमाणे उपविजेता ठरलेला विद्यार्थी आहे आर्यन ब्राह्मणे, वर्ग 6वा, मी याला सुद्धा पुढे आमंत्रित करते. सरांना विनंती करते की त्यांनी आर्यनचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावे. सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात अभिनंदन करायचं आहे. खूप छान रिधिमा, खूप सुंदर प्रकारे तिने तिचे मत या ठिकाणी मांडलेले आहे. उपविजेत्यांनी आर्यनचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावे. खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजेच आभार प्रदर्शन. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून लाभलेले सन्माननीय श्री काळे सर यांनी आपला वेळातला वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी सरांचे खूप आभार मानते. त्याचप्रमाणे दुसऱ्या परीक्षक म्हणून आपल्या शाळेच्या सर्वांच्या आवडत्या शिक्षिका
सौ गजबे मॅडम यांनी सुद्धा आपली परीक्षकाची भूमिका निभावली आणि अमूल्य असा वेळ त्यांनी या ठिकाणी दिला, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री पोहरकर सर यांनी सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला पूर्ण वेळ दिला आणि उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी सरांचे पण आभार मानते. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, आपली मते योग्य आहे की अयोग्य आहे ही बाजू उत्कृष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला, त्या संपूर्ण स्पर्धकांचे मी या ठिकाणी आभार मानते. तसेच उपस्थित या कार्यक्रमाला सगळे माझे आवडते विद्यार्थिनी तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला, त्याबद्दल तुमचे पण आभार मानते. तसेच उपस्थित सर्व माता पिता पालकवृंद यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानते. तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षिकावृंद यांचे सुद्धा खूप खूप आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते. धन्यवाद. गुड मॉर्निंग. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की सर्वांनी पेंडॉलमध्ये येऊन बसायचंय. जेही वर्ग खोल्यामध्ये बसलेले विद्यार्थी आहे